नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्रजीमधील प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय, त्यांचा वापर कसा करायचा असतो याचा डिटेल अभ्यास पाहणार आहोत. तर चला तर पाहूया. बघा, वर्ड फॉर्मेशन म्हणजे शब्द रचना, मूळ शब्दाचा वेगळा शब्द तयार करणे. त्यामध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स यांचा वापर करणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाला तर मॅडम प्रिफिक्स म्हणजे काय आणि सफिक्स म्हणजे काय? तर आपण मराठीत प्रिफिक्सला काय म्हणतो पहा, उपसर्ग, जो शब्दाच्या आधी लावला जातो. आणि सफिक्स म्हणजे काय? तर सफिक्स म्हणजे प्रत्यय, जो दिलेल्या शब्दाच्या शेवटी लावला जातो. काही वेळेला आपल्याला परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं पहा. प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला लावायचं की नंतर लावायचं, सफिक्स म्हणजे सुरुवातीला लावायचं की नंतर लावायचं. तर हा गोंधळ टाळण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे पहा. तर प्रिफिक्स, प्री प्री म्हणजे काय बघा, तर एखादं काहीतरी फंक्शन असेल, काहीतरी कार्य करायचं असेल, तर आपण सुरुवातीला प्रिपरेशन करतो ना. मग प्रिपरेशन म्हणजे प्री पहिल्यांदा करतो, सुरुवातीला करतो, म्हणून प्रिफिक्स हा दिलेल्या शब्दाच्या पहिल्यांदा लावला जातो आणि सफिक्स हा लक्षात राहतो. मग प्रिफिक्स सुरुवातीला लावायचं म्हणजे सफिक्स हा नंतर लावायचा. किंवा आणखीन एक ट्रिक आहे पहा. तर प्रिफिक्स याचं पहिलं अक्षर पी आहे आणि सफिक्सचं पहिलं अक्षर काय आहे, यस आहे. जर अल्फाबेटिक ऑर्डर प्रमाणे जर का आपण विचार केला तर पी हे अक्षर सुरुवातीला येतं, पहिल्यांदा येतं, आणि एस हे अक्षर पी नंतर येतं. म्हणजे ही सुद्धा तुम्ही क्लुप्ती डोक्यात ठेवून प्रिफिक्स आणि सफिक्स यातला फरक लक्षात ठेवू शकता. की प्रिफिक्स म्हणजे दिलेल्या शब्दाच्या आधी शब्द लावणे आणि सफिक्स म्हणजे दिलेल्या शब्दाच्या नंतर शब्द लावणे. लक्षात राहील ना? चला तर याची आता व्याख्या पाहूया आपण. प्रिफिक्स काय? प्रिफिक्स म्हणजे तर पहा, a group of letters added at the beginning of a word to change its meaning. A group of letters added at the beginning. शब्दांचा असा ग्रुप किंवा अशी शब्द जे दिलेल्या मूळ शब्दाच्या आधी आपण लावतो. added at the beginning of a word to change its meaning. आणि तो शब्द, मूळ शब्दाला आपण जेव्हा सुरुवातीला शब्द लावतो त्यामुळं दिलेल्या शब्दाचा अर्थ काय होतो, बदलतो. चेंज इट्स मिनिंग, त्याला काय म्हणतात, प्रिफिक्स. म्हणजे मूळ शब्दाच्या आधी जो आपण ग्रुप ऑफ लेटर्स लावतो किंवा दिलेल्या अक्षरांचा ग्रुप लावतो त्याला म्हणतात प्रिफिक्स. आता उदाहरण पहा. हॅपी हा शब्द सगळ्यांना माहित आहे. याच्या आधी मी अन हा प्रिफिक्स लावलेला आहे. आपण वेगवेगळे प्रिफिक्स वापरू शकतो. अन, री, दिस, सब, मिस, हिम. याची नंतर उदाहरण आपण पाहणार आहोत. तर हॅपी या शब्दाला इथं अन हा मी प्रिफिक्स लावला आणि त्यामुळे कोणता शब्द नवीन तयार झाला, अनहॅपी. कोणता शब्द तयार झाला, अनहॅपी. आता हॅपी मीन्स आनंदी, अनहॅपी म्हणजे दुःखी. म्हणजे तो त्याचा कसा शब्द तयार झाला, अपोजिट शब्द तयार झाला पा. दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द तयार झाला. म्हणजे इथं चेंज इट्स मिनिंग, दिलेल्या शब्दाचा अर्थ बदलला की नाही. म्हणजे प्रिफिक्स लावल्यामुळं काय झालं, इथं दिलेल्या शब्दाचा अर्थ बदलतो. त्यामुळे हॅपीचं काय झालं, इथं अनहॅपी झालं. तसंच वेगवेगळे शब्द आपण नंतर उदाहरणं पाहायचं आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, यूज, रियूज. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळी उदाहरणं नंतर पाहणार आहोत. आता सफिक्स म्हणजे काय पहा. सफिक्स म्हणजे प्रत्यय, अ ग्रुप ऑफ लेटर्स ऍडेड ऍट द एंड ऑफ अ वर्ड टू चेंज इट्स मिनिंग. म्हणजेच अ ग्रुप ऑफ लेटर असा अक्षरांचा ग्रुप जो आपण शब्दाच्या शेवटी लावू शकतो, ऍट द एंड ऑफ वर्ड टू चेंज इट्स मिनिंग. म्हणजे पहा इथं मगाचंच उदाहरण घेऊया. हॅपी
हॅपीला मी इथं नेस हा सफिक्स लावणार आहे. त्यामुळे कोणता शब्द तयार झाला? हॅपीनेस. त्यात आणखीन एक काय बदल झालाय बघा. इथं हॅपीचं शेवटचं लेटर वाय होतं, त्याला नेस प्रत्यय लावताना वायचं रूपांतर कशात झालेलं आहे? आय मध्ये झालेलं आहे. आणि कोणता शब्द तयार झालेला आहे? हॅपीनेस. आता इथं हॅपीनेस हे काय आहे? नाउन तयार झालं पहा. म्हणजे अशा पद्धतीनं प्रिफिक्स किंवा सफिक्स लावल्यामुळं दिलेल्या शब्दाचा अर्थ बदलतो, दिलेल्या शब्दाची जात बदलते. ओके. आता काही वेळेला कशी फसवे शब्द असतात पहा. उदाहरणार्थ मी आता इथे एक शब्द घेतो, रिलेशन. RELATION, रिलेशन. मग तुम्ही म्हणाल मॅडम आता इथं री प्रिफिक्स आहे का इथं? तर हा री इथं प्रिफिक्स नाही. का नाही? कारण की री काढल्यानंतर जो शब्द शिल्लक राहतो, लेशन, हा अर्थपूर्ण आहे का? नाही. तर अर्थपूर्ण शब्दाला, जो मूळ शब्द आहे तो अर्थपूर्ण शब्दाला आपण जो ग्रुप ऑफ लेटर वापरतो त्याच्यामुळे दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता इथं री काढलं तर लेशन हा काही अर्थपूर्ण शब्द नाहीये. म्हणजेच इथं री हा इथं प्रिफिक्स नाही, मूळ वर्डच आहे हा. रिलेशन हा मूळ वर्ड आहे, त्याला आपण रिलेशनशिप करू शकतो पहा. म्हणजे इथं शिप हा सफिक्स लावू शकतो. इथं हा योग्य सफिक्स आहे, कारण की इथं रिलेशन हा मूळ शब्द अर्थपूर्ण आहे. तर अर्थपूर्ण शब्दाला जेव्हा आपण एखादा अक्षरांचा ग्रुप लावतो त्यावेळेला तो सफिक्स लावतो किंवा प्रिफिक्स लावतो. त्यामुळे तयार होणारा शब्द सुद्धा कसा झाला पाहिजे? अर्थपूर्ण शब्द झाला पाहिजे. ओके, लक्षात आलं? प्रिफिक्स म्हणजे दिलेल्या शब्दाच्या आधी प्रत्यय लावणे आणि सफिक्स म्हणजे दिलेल्या शब्दाच्या नंतर प्रत्यय लावणे. आपण प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग पाहिलंय, सफिक्स म्हणजे प्रत्यय लावलं. तर अशा पद्धतीनं प्रिफिक्स आणि सफिक्स याची आणखीन बरीच उदाहरणं आता आपण आता पहा. मी तर काही प्रिफिक्स आणि सफिक्सची उदाहरण घेतलेली आहेत. आपण त्या शब्दांना कोणते प्रिफिक्स लागलेत किंवा कोणते सफिक्स लागलेत ते पाहूया. बघा, पहिला शब्द आहे पॉसिबल. त्याला इथं आय एम, इम हा प्रिफिक्स लागलेला आहे आणि कोणता शब्द तयार झालेला आहे? इम्पॉसिबल. व्ह्यू, प्रिव्ह्यू. आता याला प्री हा इथं प्रिफिक्स लागलेला आहे. पुढचा शब्द पहा, ऍक्ट, इंटरॅक्ट. एंटर हा इथं प्रिफिक्स लागलेला आहे. कंपोज, रिकंपोज. इथं कोणता लागलाय पहा, ओळखता आलं पाहिजे आपल्याला प्रिफिक्स कोणता लागलाय. कंपोज या शब्दाला री हा प्रिफिक्स लागला आहे. गाईड, मिसगाईड. मिस हा इथं प्रिफिक्स लागलेला आहे. म्हणजे किती प्रकारचे प्रिफिक्स लागतात पहा, वेगवेगळे. वे, सबवे. टर्न, रिटर्न. इथं री हा प्रिफिक्स लागलेला आहे. नेट, इंटरनेट. इथं इंटर हा प्रिफिक्स लागला आहे. नॅशनल, इंटरनॅशनल. इंटर हा प्रिफिक्स लागलेला आहे. बिहेव, मिसबिहेव. तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळे प्रिफिक्स लावून आपण शब्दाची जात बदलू शकतो, शब्दाचा अर्थ बदलू शकतो. इथं बऱ्याच शब्दांच्या जाती बदललेल्या आहेत, अर्थ बदललेले आपल्याला पाहायला मिळतात. त्या पद्धतीनं सफिक्स बघा, जो वाक्य दिलेल्या शब्दाच्या शेवटी लागतो. सॅड, सॅडली. कोणता सफिक्स लागला इथं? LY. फ्रेंड, फ्रेंडशिप. हर्ट, हर्टी. इथं वाय लागलाय पहा. ऍडवाइज, ऍडवाइजेबल. एबल हा इथं सफिक्स लागलाय. केअर, केअरफुल. फुल हा सफिक्स लागलाय. ऍडमिट, ऍडमिशन. शन हा इथं लागलेला आहे सफिक्स. सॅड, सॅडनेस. नेस हा सफिक्स लागलाय. टीच, टीचर. इथं ER हा सफिक्स लागलाय. ऍडव्हर्टाइज, ऍडव्हर्टाइजमेंट. इथं मेंट हा सफिक्स लागलाय. सिंग, सिंगर. तर अशा पद्धतीनं इथं
वेगवेगळे सफिक्स लागल्यामुळे सुद्धा दिलेल्या शब्दाची जात बदललेली आहे, दिलेल्या शब्दाचा अर्थ बदललेला आहे. तर प्रिफिक्स आणि सफिक्स याचा डिटेल अभ्यास तुमच्या लक्षात आता आला असेल. तर प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे मूळ शब्दाला जेव्हा पहिल्यांदा शब्दगट लागतो त्याला प्रिफिक्स म्हणतात, म्हणजे उपसर्ग लागतो त्याला प्रिफिक्स म्हणतात. आणि मूळ शब्दाला जेव्हा शेवटी शब्दगट लागून नवीन शब्द तयार होतो त्याला सफिक्स म्हणजे प्रत्यय असे म्हणतात पहा. तर अशा पद्धतीनं आज आपण डिटेलमध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय पाहिलेलं आहे. तर यावर कशा पद्धतीनं उदाहरणं विचारली जातात ते पाहूया. सफिक्स आणि प्रिफिक्स यावर कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया. बघा, which suffix will you add to make noun from of the verb achieve? म्हणजे achieve या क्रियापदापासून तुम्ही कोणतं सफिक्स लावल्यानंतर त्याचं नाउन मध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. तर बघा कोणतं लावू शकतो आपण. आता अचिव्हनेस होऊ शकतं का, अचिव्हमेंट, फुल आणि अचिव्हफुल, अचिव्हली. तर आपल्याला नाउन तयार करायचं आहे त्यामुळे इथं अचिव्हला कोणता सफिक्स लागणार आहे, मेंट. आणि कोणता शब्द तयार होईल तो अचिव्हमेंट. अचिव्हमेंट हे काय आहे, नाउन आहे, त्यामुळे इथं मेंट हा सफिक्स इथं दिलेल्या शब्दाला लागणार आहे. दुसरं पहा, विच प्रिफिक्स विल यू ऍड टू द गिवन वर्ड टू मेक अ मिनिंगफुल वर्ड बिहेव. हा, आता बिहेव वरून प्रिफिक्स इथं आपल्याला लावायचा आहे. री, डी, मिस, इंटर. कोणतं येईल पहा, विचार करा जरा. अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. रिबिहेव येईल का, डिबिहेव येईल का, मिसबिहेव. हा बरोबर आहे. म्हणजे बिहेवचा कोणता शब्द तयार होणार इथं, मिसबिहेव. तिसरं बघा, सिलेक्ट द वर्ड दॅट डज नॉट हॅव प्रिफिक्स. म्हणजे इथं असे शब्द आहेत, एक शब्द असा आहे यात की त्या शब्दाला प्रिफिक्स लागलेला नाही. बघा, इनबिल्ट, इंजुरी, इनडायरेक्ट, सबवे. हा, बघता क्षणी तुम्ही काय करताय, सगळ्याला इन सुरुवात आहे, सबवे करून टाकताय. पण तसं उत्तर आपलं चुकतं, कारण की दिलेल्या शब्दात कोणता अर्थपूर्ण शब्द आहे पाहूया. बघा, बिल्ट यापासून इनबिल्ट, इथं इन हा काय लागलेला आहे, याला प्रिफिक्स लागलेला आहे, म्हणजे हा शब्द बरोबर आहे. इंजुरी, इथं इन हे प्रिफिक्स लागलाय का बघा, याला जरा विचार करा. नाही, इंजुरी हा पूर्ण एकच मूळ शब्द आहे, याला इथं प्रिफिक्स लागलेला नाही, म्हणजे आपलं उत्तर इंजुरी येणार. तरी पण आपण दुसरे दोन ऑप्शन बघूया. इनडायरेक्ट, तर डायरेक्ट त्या शब्दाला इन इथं काय लागलेलं आहे, प्रिफिक्स लागलेला आहे. आणि सबवे पहा, वे या शब्दाला सब हा इथं प्रिफिक्स लागलेला आहे, त्यामुळे आपलं इथं उत्तर काय येणार, इंजुरी. कारण की मूळ शब्दच हा इंजुरी आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा सफिक्स प्रिफिक्स इथं लागलेला नाही. कारण की इथं इन काढल्यानंतर ज्युरी हा काय अर्थपूर्ण शब्द राहतो का, नाही. आपला काय नियम आहे, तो प्रिफिक्स किंवा सफिक्स काढल्यानंतर राहिलेला शब्द हा अर्थपूर्ण असला पाहिजे. आता इथं बिल्ट हा अर्थपूर्ण शब्द आहे, त्याला इन हा इथं प्रिफिक्स लागलेला आहे. ओके, त्या पद्धतीनं इथं कोणता शब्द येणार, इंजुरी, ज्याला प्रिफिक्स लागलेला नाही, तो मूळ शब्द तिथं दिलेला आहे. शेवटचा क्वेश्चन पहा, चौथा. सिलेक्ट द वर्ड विच डज नॉट हॅव सफिक्स. जसं आपण मगाशी क्वेश्चन बघितला होता तसंच इथं आहे. इथं असे शब्द शोधा किंवा असा शब्द शोधा ज्याला सफिक्स लागलेला नाही, प्रत्यय लागलेला नाही. लिफी, ज्युसी, हॅप्पी, क्रीमी. तर पाहूया चला. लिफी, लिफ हा अर्थपूर्ण शब्द आहे, त्याला वाय काय लागलेला आहे, इथं सफिक्स लागलेला आहे. ज्युसी, ज्यूस हा अर्थपूर्ण शब्द आहे, त्याला वाय सफिक्स लागलेला आहे. क्रीमी, क्रीम हा पूर्ण अर्थ शब्द आहे, इथं वाय काय लागलेला आहे, सफिक्स लागलेला आहे. पण हॅपी पहा, हॅपी हा मूळ शब्दच आहे, याला कुठलाही वाय हा सफिक्स इथं लागलेला नाही. तर अशा पद्धतीनं दिलेल्या पर्यायातील शब्द व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि त्यातील प्रिफिक्स कोणते आणि सफिक्स कोणते हे आपण काय करायचे आहेत, ओळखायचे आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर पुन्हा पुन्हा पाहत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.